मित्रांनो, आपण आलेलो रहाटणीच्या मैदानामध्ये आणि कमबॅक करावं तर सचिन सारखं म्हणावं लागेल, कारण आजारपणावर मात करून आज डायरेक्ट प्रथम क्रमांक केलाय. शाहिदभाई नमस्ते. नमस्कार. काय आनंद आहे आजचा. सर्व दिवस पाहिले आज सगळे दिवस आपल्याला पाहायला मिळाले. ज्यावेळेस सचिनने 1 नंबर केला, पुशेगाव हिंद केसरी झाला, त्याच्यानंतर सचिनवर बी काय बरेचसे संकट आले. मग त्या संकटातून बी आज मात करून आज त्यांनी परत दाखवून दिलं की किती संकट आलं तरी मी मालकासाठी आणि ह्याच्यासाठी पळणार. आणि त्यांनी 1 नंबर महाराष्ट्र केसरीच्या मैदानाला आज राटीच्या 1 नंबर करून त्यांनी ते सिद्ध करून दाखवलं. आज जबरदस्त पायरा केलेला सुंदर सोबत, आणि म्हणतात ना ती तोंडाला सुंदरनं जबरदस्तरित्या ओढलं आणि सचिननं त्याला जबरदस्त साथ दिली म्हणावं. तो नंदीच असताना चांगला आहे, त्यामुळे टॉप मध्ये नंदी पळतो. आज परवा तरी कोरेगाव मध्ये 1 नंबर केलेला आहे आणि आम्ही बी पेडगावला 1 नंबर केला होता सचिन सुंदरनी. त्यामुळेच ती गाडी आज परत पळवायची आम्ही डोक्यात विचार ठेवला आणि साहेबांचा कॉल आला की आज आपल्याला सुंदर बरोबर पळायचंय. आणि आम्ही सुंदर बरोबर आज पळून परत एकदा 1 नंबर, आज एवढा मोठा 1 नंबर महाराष्ट्र केसरीचा मानकरी आम्हाला या दोन्ही नंदींनी मिळवून दिला. सचिननं ओळख ठेवली माझी अजून, कारण सकाळी ज्यावेळेस आलेलो सचिनला पहिलं भेटलो, सचिनच्या माथेवरनं वगैरे हात फिरवला. काय नाही केलं त्याने, कारण मैदानात आल्यावर तापटपणा असतोय त्याचा. सचिनला खरंच माणसं कळतात आणि सचिनला तेवढी म्हणजे सगळ्यांवरच तो तेवढा प्रेम बी करतो आणि त्याला खरंच आता त्याला बी आज विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. आज एवढ्या संकटातनं उभं राहून सुद्धा आज त्यांनी 1 नंबर करून मालकासाठी आणि त्याच्या चाहत्या वर्गासाठी त्याने आज 1 नंबर करून ते परत सिद्ध करून दाखवलं की मी तुमच्यासाठी सदैव एक म्हणजे स्ट्रॉंग राहणार आणि एकनिष्ठ राहणार आज दाखवून दिलं त्याने. आज शाहिदभाई, एक्झॅक्टली काय झालं नेमकं, केव्हा जाणवलं की बाबा काहीतरी प्रॉब्लेम झालाय? कारण आपलं बोलणं झालेलं तसं मैदान आम्हाला 2-3 मैदानात जाणवलं होतं, पण ठसकत होता. पण आमच्या डोक्यात काय असायचं की दूध पाजताना वगैरे ठसका वगैरे लागला असेल आणि निमोनियाचा प्रकार असेल असं वाटत होतं आम्हाला. परंतु ज्यावेळेस आम्हाला नरेच्या मैदानात गेलो, 4 फेरे पळालो, त्यावेळेस थोडंसं प्रमाण मला जास्त वाटलं. मी स्वतः मैदानात होतो तिथं. मग त्यानंतर मी साहेबांना फोन केला की बैल आता पळवायचं नाही आपल्याला, त्याचं सगळं निदान झाल्याशिवाय. मग साहेबांनी दुसऱ्याच दिवशी मला वाटतं एक्सरे मशीन वगैरे आपल्या गोट्यावरच पाठवून दिली. ती सगळी यंत्रणा तिथं चेक करून आम्ही तिथंच बघितलं. आम्हाला तिथं जाणवलं का तिथून पुढं साहेबांनी एकदम अतिशय चांगल्या रीतीनं त्याची तिथून पुढं ट्रीटमेंट करून सचिनला आज तयार केला आणि आज त्यांनी ती सिद्ध करून दाखवलं. आणि तुम्ही ती तार जी होती ती पण जपून ठेवलेली आहे तुम्ही? हो, 100% ते जपून ठेवलेली. आज ती तार बघ म्हणण्यापेक्षा ते त्याचा जीव घेणंच गोष्ट होती आणि ती थोडासा विचार म्हणजे जाणून बुजून केलेला होता का ते काय झालेलं होतं हे आपल्याला तर माहीत नाही, परंतु ती थोडं झालेली ही थोडीशी ती चुकीचीच घटना होती. ती कशामार्फत गेली नेमकी, म्हणजे काय तुम्हाला वाटतं? खाद्यामार्फत गेलं? खाद्यामार्फत बी जाऊ शकत नाही आणि चाऱ्यामार्फत बी जाऊ शकत नाही. ती 6 इंचाची तार अशी थोडीच जाऊ शकत नाही आणि असे पिळे होते त्याला आणि दोन्हीकडे असे 2 टोक होते. त्यामुळे ती सहजासहजी तर अशी तार म्हणजे चाऱ्यावाटे तर जाण्यासारखी नव्हती. ते एक तर असे डायरेक्ट कुठल्या ना कुठल्या माध्यमातून तो विचार पण आपण करू शकत नाही. अशा पद्धतीने काहीतरी इन्सिडेंट घडला असावा 100%. हाय शंका आहे तशी. कुठं तर जिवारी लागते का ते? बरोबर लागणारच ना. आज एवढ्या चांगल्या नंदीचं जर आणि कुठल्याही नंदीला असू द्या, हेच नाही कुठल्याही नंदीवर असल्या घातपाताचा प्रयत्न कुणीच करू नये. ज्याला काय वाटत असेल त्यांनी स्वतः मालकाशी त्याच्या वैरत्व ठेवावं, पण असं नंदीशी वैरत्व ठेवून नाही त्यातून काही. सकाळी पट्टी होती शाहिदभाई, आत्ता सध्या काय स्थिती आहे? जखम वगैरे म्हणजे टाके वगैरे सुकलेत का पूर्ण? सगळे सुकलेले आहेत. फक्त ती पट्टी वगैरे का टाकलेली होती तर त्या पट्टी तिथं म्हणजे कुठली इजा होऊ नये त्याच्या सेफ्टीसाठी ती पट्टी लावलेली होती फक्त. बरं. आणि एक म्हणतात ना की मार्गदर्शक तुम्हाला जबरदस्तरित्या लाभलेत. बल्ला असं मगाशी पण म्हणाले की घरी गेल्यावर तेल वगैरे लावा, म्हणजे काय म्हणतात ना जे सेफ्टी मेजर्स ते घेत असतात सर्व. बरोबर आहे, सगळं त्यांच्या थ्रूच. आज मैदानाला पळायचं होतं, आज गटापासून ते या मैदानाला उपस्थित आहेत. बरोबर. म्हणजे त्यांचं इतकं प्रेम आहे, त्यांचं एकदम जीवातला
नंदी आहे. त्यामुळं ते ह्या नंदीवर खूप सारं प्रेम करतात आणि त्यांचं एक वेगळंच ह्या नंदीबद्दल त्यांचं हे आहे. त्यामुळं ते तर ह्याला विसरू शकत नाहीत आणि आम्ही बी त्यांना विसरू शकत. तुम्ही मला वाटते दुपारनंतरच निघाला असेल, आज यायलाच पाहिजे मैदानामध्ये. केव्हा वाटलं की बाबा आज मैदानात आपण मला साहेबांनी असलं पाहिजे? गट काढला का साहेबांनी सांगितलं होतं तुम्हाला यावं लागतं, आज तुम्ही एक नंबर करणार आहे. इथल्या आयोजक कमिटीचं मला खरंच कौतुक वाटलं. मला ज्यावेळेस मी खालून वर येत होतो आणि ज्यावेळेस 4 नंबर तास लागला, इथला रेकॉर्ड आहे वाटतं काहीतरी ह्या फाटीचा, की आपले यांचे जावेद भाईंचा जो सर्जा आहे सलग त्या 4 नंबर फाटीलाच आत्तापर्यंत त्यांनी 1 नंबर केलेला आहे. ह्या फाटीचं रेकॉर्डच आहे. फायनल हा 4 नंबर फाटीलाच होतो. फायनलचा 1 नंबर हा चौथ्या फाटीचा 4 नंबर तासावरच होतो आतापर्यंतचा रेकॉर्ड. आतापर्यंत त्यांचा रेकॉर्ड मला वाटतं गटाला पण मधलाच तास होता. गटाला 4 नंबर 4 होतो, नंबर. सेमीला 6 नंबर 6 नंबर होता होता. आणि फायनलला 4 नंबर होते. बर. आणि तुमची जी म्हणतात ना ते स्ट्रॉंग पिलर्स आहेत तुमचे, म्हणजे कायम अपयश असो यश असो पराभव असो आमचा जीत असो, म्हणजे कायम स्तंभ साध्य. म्हणतो ते आमचा खरा स्तंभच ते आहेत. हा. आणि आमची टीम सगळीच हे आहे. तरी आज टीम मधले बरेचसे इथं नाहीत का, तर दुसऱ्या बऱ्याचशा ठिकाणी बी गेलेले होते. हा. त्यामुळे आज त्यांना बी इथं थोडंसं त्यांची बी कमतरता आहे. आमचा सोमा असो, बावडे असो, हे बाकीचे सगळे त्या ठिकाणी आपले स्वप्नील सेट असते. ते संपूर्ण टीम आहे त्यामुळे हे सक्सेस आहे म्हणा. हा 100% हे टीम आहे म्हणून आम्ही आहे म्हणून सगळ्या गोष्टी आहेत. बरोबर. शाहिद भाई, खूप चांगलं वाटलं. पुन्हा एकदा सचिन आपला बरा झालाय आणि त्याच क्षमतेनं त्याच जोशामध्ये पोहतोय आणि सर्व प्रेक्षकांची मनं आज पण जिंकली त्यानं.